आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समजारी थांबा. हे बघा कुणीतरी एकानं बोला म्हणजे आपल्याला त्यावर तोडगा काढता येईल. वारा वा सगळं गिळून पोटावर हात फिरून ढेकर दिली आणि आता बोलतो तोडगा काढणार वय. आमच्या जमिनी कर्जापायी दिल्या आम्ही आणि यानं परस्पर लुबाडल्या. हो लुबाडल्या म्हणायचं काम नाही. पैक दिलेत आम्ही, फुकट नाही घेतल्या. अहो या यशवंतरावांना विचारा की त्यांनी पैसे बी घेतलेत आणि कागदपत्र बी आम्हाला दिलेत. हाय का? अहो रामभाऊ, ह्या सगळ्यात माझं नाव कशाला? मी काय मालक आहे वय इथला? मला सुंदर जसं सांगितलं तसं मी केलं. म्या कवा सांगितलं? अहो बच्चे हाय का? मी नाही का तुम्हाला फोन केला होता आणि विचारला होता असं असं करू का म्हणून? अहो तुम्हाला म्हटलं होतं का नाही तुम्हाला ह्यो सौदा पसंत आहे का, कागदपत्र नीट बघितलेत का? विसरला होय. हाय का नाही रामभाऊ? अहो तुम्ही बोलला म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून पैसे दिला आम्ही, आठवतं का? ठावाय मला पण हे समजून निस्ताराय पाहिजे ना. हे बघ, तुला जे काय करायचं ना ते कर, मला त्यामध्ये घेऊ नकोस. सुंदर काय रे सुंदर, हे समजा तू करायला लावलंस. ते म्या रम्या ते काय करायला लागलाय? नीट बोल की वय का नाही एवढंच बोल. अरे प्रताप त्याचा आके तू गप. पुण्यांदा एकदा विचारतोय वय का नाही? हो की नाही? होय. अक्षरा, हे अक्षरा, अक्षरा. मामा अग कुठल्या विचारात घडली आहेस? गॅस बी पेटवला नाहीस आणि शेंगदाणे भाजायला लागली. अरे कसं काय विसरले मी? सॉरी मामा. कुठल्या विचारात आहेस? काय झालंय बाळा? समज ठीक आहे ना व? अरे काही नाही, सगळं ठीक आहे. तू तू 10 मिनिटं थांब, मी पटकन नाश्ता बनवून घेऊन येते. हा अगं तेच सांगायला तू. मी जरा शाहूपुरी पेठेत जाऊन येतो. पैसे यायचे एकाकडनं, तो माणूस कुठे गेला तर उगा ह्याला पाठवायचा माझा. तू नाश्ता बनव. हा मामा, तू बाजारात जातोस ना, कोथिंबीर आणि नारळ पण घेऊन येशील का? आणतो की, त्यात काय एवढं. अक्षरा, एक विचारू ग? अरे असं काय मामा, विचार ना. काय नाही ग, मला जरा शरूची लय काळजी वाटायला लागली. समजा लय जिवारी लावून घेतले पोरीनं. हो रे मामा, मला कळतंय, पण आपण काय करू शकतो? म्या काय म्हणतो, शरूला मी माझ्या बरोबर बाजारात घेऊन जाऊ का? म्हणजे मोकळ्या वातावरणात तिला जरा बरं वाटेल ग. अरे हे काय विचारणं झालं? ती येत असेल तर जा की घेऊन, मला पण आवडेल. चालते, आलोच म्या. टिटवीचा आवाज. मॅडमना काही त्रास होत नसेल ना? सुखरूप असतील ना त्या? की छोट्या मालकांवर काही संकट? मला बघायलाच हवं. काय करू? फोन करावा तरी नको वाटतंय. नाही, मला फोन करायलाच हवा.
बघा कबूल केलं नव्हे ना एकदाच. हा आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अहो आम्हाला तर गळ्याला फास लावून ठेवल्यावर केलं यानं. आता यावर काय मार्ग आहे ते तुम्हीच सांगा. सांगा लवकर सांगा. सांगा ना. फसवलं त्यानं आम्हाला. बोला की लवकर. बोला की. वा उर्वशी, कसला भारी फासा पडलाय. राजा भिडला राणीला नि प्रधान गेला दावणीला. चांगलंच ताणलंय आता. उर्वशी आता घे एंट्री तू. अरे थांबा. अरे येळ काय काळ काय काय हाय का नाही? आल्यापासून बघते वात आणलाय नुसतं तुम्ही. अरे जरा आमची परिस्थिती पण समजून घ्या की. आमच्या घरातली कर्तबगार स्त्री अंथरुणावर खिळून आहे आणि निर्णय घेणाऱ्या त्याच आहेत. त्या बऱ्या होतील तेव्हा बघू पुढं काय आणि कसा निर्णय घ्यायचा ते. आता समजे तुम्ही घरला जावा. या असली सातूर मातूर कारण आम्हाला सांगू नका. आम्हाला आताच्या आता तोडगा पाहिजे. सांगते ना ते मुकाट्यानं ऐका. आणि ऐकायचं नसेल ना तो पोलिसात नेऊन अडकवेन, लक्षात ठेवा. हो बाई, त्या पोलिसाचा भ्या आम्हाला नका दाखवू. आम्हीच बोलवतो त्या पोलिसासनी आणि सांगतो आमची कशी फसवणूक केली आहे ती. मी हात जोडते तुमच्या मोर. पर पोलीस बिलीस काय बी नको. अहो वहिनीला ह्यो धक्का सहन व्हायचा नाही. तुम्ही जरा दम धरा. वहिनी बरी झाली ना का मार्ग काढल यातनं. हा वय वय आई बरी झाली की नाही की ती ह्यातनं नक्की मार्ग काढेल बघा. पण आता तिला टेन्शन द्यायला नको. मी तुमची माफी मागतो. जरा येळ द्या की. आम्ही तुमचं ना काय बी नुकसान होऊ देणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. आता याला आईची काळजी वाटायला लागली. म्हणे येळ द्या. होकार दिला होता तेव्हा विचार केला नव्हता सोय. तेव्हा कुठं अक्कल शेण खायला गेली ती. मग काय तर ना डोसकं चालतंय ना धड बोलता येते. पर घरातल्या मोठ्या लोकांचा विचार घ्यावा, सल्ला घ्यावा, पर नाही. त्यात काय कमीपणा वाटायचंय र. हे बघ सुंदर, तुझी आई शेवटची घटका मोजत असली की नाही तरी घरात बाकीची बी माणसं आहेत म्हणलं. म्या म्हणते यो गोंधळ अजून कशाला वाढवून ठेवायचा. सुंदर, इतकी वर्ष कोल्हापुरात ताईनं आपला मान, आपली किंमत राखून ठेवली होती. पण तू या गरीब लोकांच्या जमिनी ऐकून सगळे आबरू धुळीला मिळवलीस. आता ताई शुद्धीवर आल्यावर आता तिला काय आण कसं तोंड दाखवणार आहे. तुझ्या ह्या एका निर्णयामुळं अख्खं घरदार गोत्यात आलंय. कळतंय का तुला? हे सगळं असं होणार आहे हे जर ठाव असतं ना मला तर मी ह्यो व्यवहारच होऊन दिला नसता. आता तूच मला सांग, ह्या व्यवहारात जमिनी ज्या लोकांनी घेतल्यात त्या जमिनी परत करायला तयार होतील का ते? तुम्ही काय बी निर्णय घ्या हो, पण आमच्या जमिनी आम्हाला मिळवून द्या. ते बी लवकरात लवकर. आम्ही कर्ज घेतलं, निम्याहून जास्त फेडत बी आलोय. हे विश्वासानं जपणं तुमचं काम होतं. वसुंधरा मॅडमच्या शब्दाचा मान राखतो म्हणून आम्ही ह्याची कुठं नोंद बी नाही ठेवली. हे तुम्हाला आधी समजायला पाहिजे होतं. आमच्या जमिनी आम्हाला मिळवून द्या, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू तुमच्यावर. सुंदर,
निस्ता घुम्यागत उभा राहू नकस इथं. उत्तर दे त्यांना. अरे केवढी मोठी घोड चूक करून ठेवली तू, कळते का तुला? कशा देणार यांच्या जिमिनी परत? त्या कशा द्यायच्या ते बघा आणि द्या, इतकंच आमचं मागणं आहे. काय बी झालं तरी त्या जमिनीवर आमचा हक्क आहे, तो हक्क आम्हाशी द्या. आमच्या जमिनी आमच्या. तुला नाही असं ह्यांच्या जाळ्यात अडकू देणार मी. आलेच. प्रताप, या संधीचं सोनं करून घे. सुंदरला आता आपण आधार दिला तर पुऱ्या आयुष्यात तो आपल्या शब्दाबाहेर काही जायचा नाही. उपकाराचं वज कायम त्याच्या मानगुटीवर राहणार. थांबा की. हे बघा, जे काही झालं त्याबद्दल म्या तुमची माफी मागतो. कसं आहे, वसुंधरा वहिनींची तब्येत लई खराब झाली आहे, त्यामुळे सुंदर टेन्शन मध्ये आहे. त्यामुळं भावनेच्या भरात तो आता काय बी निर्णय घेऊ शकत नाहीये. हो, त्याला जरा येळ द्या की. आणि हे बघा, तुमचं काय बी नुकसान होऊ देणार नाही आम्ही. पण आता त्याला काय बोलू नका, आपण नंतर यावर बोलू की. वहिनीसने जरा बरं वाटायला लागलं ना का आपण बोलू, चर्चा करू यावर. म्या तुमच्या मोर हात जोडतो, परे समज थांबवा आता. सुंदर, ए बाबा तू चल जरा आत चल. आणि शांत राहा बाबा. ये चल 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 ये. अरे सुंदर, अरे काय करायला लागलेस तू? तू घे पाणी, घे पाणी घे, शांत हो. नकोय मला पाणी. बरं ठीक आहे, राहिलं नको पिऊ पाणी. तू शांत हो अगोदर. अरे नको टेन्शन घेऊस, काढू आपण काहीतरी मार्ग, करू की विचार. अरे काका, मी काय करून बसलो हे? माझ्या एका चुकीमुळं समधी जण आईकडे बोट दाखवायला लागलेत बघ. अरे तिनं आयुष्यभर समध्यासनी जपलं, समाजात मान मिळवला, आणि मी काय केलं? मी आज समद मातीत मिळवलं बघ. कसं तोंड दाखवणार आहे मी आईला? माझी ना मलाच लाज वाटायला लागली. मामानं जेव्हा मला फोन केलता ना, तेव्हा मी ना तुला विचारलं पाहिजे होतं. हा, ते जरा चुकलंच बघ तुझं. काय हरकत नाही, त्याला आता काही इलाज आहे काय? झाली चूक झाली, तू नका टेन्शन घेऊस. हे काका, अरे यशवंत मामा हे समजा बघतो ना, मग त्याला कळते ना काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. मग मी आज जेव्हा होय म्हणालो तेव्हा त्याने मला का नाही सांगितलं की हे समजा चुकीचं आहे म्हणून? सुंदर, तू अगोदर शांत बघू. उगा आपले काहीतरी तर्क काढत बसू नकस. अरे निस्तर म्हटलं ना. हा, आणि बघ, तुझ्या पाठीशी कोण असो वा नसो, तुझा योग काका तुझ्या बरोबर आहे कायम. हा, आता बाहेर मी तुझ्या विरोधात जरी बोललो असलो तरी त्यासनी थोपवायसाठी होतं. तुझ्याच बरोबर आहे, नका काळजी करूस तू. आणि हे बघ, आता तू जरा इथे विश्रांती घे, तोवर मी बाहेरचा हालवल बघून येतो. आणि हा, बाहेर जाताना मी दरवाजा लावून घेतोय, तेव्हा तू इथनं हलू नकस. अरे बस बस बस, विश्रांती घे तू. अरे बस की लेका, होईल समजा ठीक. विश्रांती घे, आलोच म्या. अश्विन, डॅड, तुमचं नक्की काय चाललंय कळेल का मला? सांगतो.
हे समज यशवंतानं केलाय वय मग मी बी घेतलं माझं हात धुवून केली यशवंताबरोबर हात मिळवणी. अहो पण या सगळ्यात आपला बेनिफिट काय? या जागामुळं सध्या तरी अर्धा वाटा आपल्या पथ्यावर पडेल. डॅड, यशवंत मामा दिलेला शब्द पाळेल याची खात्री आहे तुम्हाला? ही इज लायर. तो कधीही धोका देऊ शकतो आणि तरीही तुम्ही त्याच्याशी हात मिळवणी केली. कसंय पोरा, चोराच्या वाटा चोरालाच ठाव असतात. त्यामुळे चोरच चोराचा विश्वासघात करण्यापूर्वी दा याला विचार करतो. यशवंताला माझ्या पतूर यावंसं वाटलं आणि अर्धा हिस्सा मला द्यावा वाटला यातच त्याला आपल्या ताकदीचा अंदाज आलाय आणि तरी बी त्यानं माझा विश्वासघात करायचा प्रयत्न केला. तर त्याचं बी औषध आहे आपल्याकडं. अरे सूर्यवंशी होता पण काट्यानं काटा कसा काढायचा चांगलाच ठाप आहे. एकदा का अर्धा हिस्सा मिळाला ना का पुरा कसा मिळवायचा ते माझ्यावर सोड. आणि एक ध्यानात ठेव, ही समधी संपत्ती वैभव हे समद सूर्यवंशींच आहे. त्या फिक्करड्याला काम होईतवर हात देतो मी. नंतर बघ या पै बी त्याच्या हाताला लागू देत नाही. येळ आली की त्याचा बी काटा काढणार. अक्षरा, अक्षरा, अक्षरा. आत्ता तुम्ही इथे इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय? अक्षरा चल पुरी, मी तुला न्यायला आले. अहो आत्ता पण हे बघ काय बी विचारू नगस, तुझी वाड्यावर लय गरज आहे. तू चल माझ्यासोबत लगेच. मॅडम सुखरूप असतील ना? दुर्गा काकूने अजून काही गोंधळ तर घातला नसेल? छोट्या मालकांना काही त्रास तर झाला नसेल ना? आत्ता झालाय काय ते तरी सांगा ना प्लीज. आता एवढंच सांगेन, लय बिकट परिस्थिती आहे बघ. पुरी मला ठाव आहे तू काय विचार करतेस, पण आता ना ते समज सोडून दे. अगं वहिनीला तिथं तुझी जास्त गरज आहे बघ, आणि तिच्या या परिस्थितीत तू तिला साथ द्यायला पाहिजे. तिच्या मुलाला तूच या समद्यातून वाचवू शकतेस अक्षरा. अगं ते समदे मिळून गिळून टाकतील त्याला. सगळं मान्य आहे, पण मी पुन्हा त्या घरात कसं पाऊल ठेवू? हे बघा, तुम्ही जरा शांत घ्या. हे समज सहन करण्याची आणि यावर तोडगा काढण्याची सुंदरची मनस्थिती आज घडीला तरी ठीक नाही. आपण नंतर बोलू की यावर. मी आज तुम्हा समद्यांसमोर हात जोडून विनंती करतो, पण हे समज थांबवा आता. वहिनीसनी जरा बरं वाटायला लागलं की आपण नंतर बोलू की, यावर चर्चा करू. हा असं कसं मनस्थिती नाही म्हणे? अहो यांच्या बी जमिनीचा इशे हाय. हा त्यांचं बी हातावरच पोट आहे की. जमीन नाही आवताला आणि उंदीर लागलं गवताला, असं झालंय यांचं. नाहीतर काय, आम्ही किती दिवस थांबणार असं? अहो मॅडम कधी बऱ्या होणार याचा अंदाज पण नाही. आणि किती दिवस ताटकळत ठेवणार आहे तुम्ही आम्हाला असं? आणि अशाने आमच्या जमीन हातच्या गेल्या मग. हा मग बरं मग आता काय करूया? होय होय सांगा आता ह्या सगळ्यामध्ये आम्ही काय करू शकतो तुम्हीच सांगा. हो ते काय आम्हाला ठाव नाही. तुम्ही काय तोडगा काढाच आता. हा तसं असेल ना तर दुसरं कोणीतरी कारभार हातात घ्यायला पाहिजे बघा. लोकांना असं ताटकट ठेवणं बरं नाही, नाही का? काय बी करा, आम्हासनी न्याय द्या.
त्या बगैर आम्ही काय इथून हलणार नाही अहो, ऐका माझं, जरा शांत व्हा की. सगळेच बोलायला लागले कसं होणार? जरा शांत व्हा. आता तुम्ही जर आमच्या डोसक्यावर बसून राहणार असाल तर मी सुंदरचा मामा आणि प्रतापराव सुंदरचं काका या नात्यानं सुंदरच्या हातामध्ये असलेला व्यवहार आम्ही घेऊ आणि तुम्हाला तुमच्या जमिनी परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हा, पण वसुंधरा सूर्यवंशी आणि सुंदर सूर्यवंशी यांच्या अपरोक्ष आम्ही हे सगळं व्यवहार करतोय, हे तुम्हाला चालेल नव? बास. त्याची काय बी गरज नाही. आणि तुम्ही या व्यवहारात न पडलेलंच बरं. ही आहे सुंदरच्या वतीनं बोलायला.